महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व अभियान सुरू आहे। सर माईक ते ठेवून द्या ना, बसा एकदा असंच बोला, ते ऐकू येतं। आणि ते साईडला बंद करून ठेवून द्या सर, ऐकू येतं। बंद करा। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू झालं आहे। 1,51,00,000 प्राथमिक सदस्य असलेली भारतीय जनता पार्टी गठीत करण्याकरता 40 दिवसापासून हे अभियान सुरू आहे। आमचे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी महाराष्ट्रात आम्ही प्रवास करतो आहे। अकोला, नागपूर, नांदेड, संभाजीनगर, जळगाव आणि नाशिक आणि उद्या कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि मुंबई या प्रवासामध्ये आमचे हे अभियान जे आहे हे पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे। 1,14,00,000 प्राथमिक सदस्यता नागरिकांनी ग्रहण केली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठं पर्व। यापूर्वी कधीही 1,14,00,000 इतकी मेंबरशिप भाजपाची नव्हती। 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय ऍक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे। सक्रिय मेंबरशिपमध्ये किमान 50 प्राथमिक सदस्य ज्यांनी केले तोच पदाधिकारी ऍक्टिव्ह मेंबर होणार आहे। 28 तारखेपर्यंत आमची ऍक्टिव्ह मेंबरशिप अभियान चालणार आहे। लवकरच 1,186 बूथवर बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी होणार आहे। बूथ अध्यक्ष आणि 12 पदाधिकारी बूथवर आणि पुढच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मंडळ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि मार्चच्या मध्यापर्यंत जिल्हा अध्यक्षाच्या निवडी होणार आहे। मध्ये हे सदस्यता अभियान आणि संघटन पर्व आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोग सामोरं जाईल असं आम्हाला चित्र दिसत आहे। कारण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणासंबंधी जे काही महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडायची ती मांडलेली आहे। लवकरच सुप्रीम कोर्ट यामध्ये निकाल देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि निकालानंतर राज्य निवडणूक आयोग साधारणतः निवडणूक लावत असतं। आम्हाला अपेक्षा आहे की या निवडणुका लवकर होतील आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुका लढणार आहोत। 13,000 सीटच्या निवडणुका जवळपास आहेत। जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका आणि पुढच्या 2 वर्षात 27,000 सरपंचाच्या नवनियुक्त सरपंचाच्या त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत। ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आम्ही महायुतीने 3,17,00,000 मतं घेतली आहे आणि एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे। 288 पैकी 237 आमदार आणि भाजपाचे 137 आमदार ही जी मोठी शक्ती, या शक्तीच्या आधारावर आम्ही जो काही मॅनिफेस्टो निवडणुकीच्या काळात आम्ही दिला होता, जो जाहीरनामा दिला होता विकसित महाराष्ट्राचा, तो जाहीरनामा आमचं सरकार पूर्ण करेल। एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं आमचा पराजय झाला पण आम्ही जो शब्द दिला आहे पूर्ण करणे, तर सरकार एकही योजना बंद होऊ न देणे। जो अफवाचा बाजार आहे, लाडक्या बहिणीची योजना बंद होणार, कुठली बंद होणार नाहीये, शिवभोजन बंद होणार, कुठलं बंद होणार नाहीये। जे विरोधी पक्ष अफवा करताय
उलट आमचं सरकार नव्या योजना सुरू करणार आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार वर्ष. आमचं सरकार लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व 47 योजना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आमचं हे 1.5 कोटीचं संघटन आहे. हे संघटन समाजापर्यंत जाईल. 3 लाख ॲक्टिव्ह मेंबर सरकारमध्ये आणि संघटनेमध्ये ॲक्टिव्ह राहतील. 3 लाख ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे, जी गव्हर्नमेंटमध्ये आणि सरकारमध्ये, संघटनेमध्ये आणि समाजाच्या लोकांना दोन्ही सरकारकडून घेतलेले निर्णय, केंद्र सरकार राज्य सरकारकडून, त्या निर्णयाची अंमलबजावणी आमचे पार्टीचे कार्यकर्ते करतील. शेवटी सत्ता आणि संघटन हे दोनही चाकं समाजाचं भलं करण्याकरता आम्ही काम करणार आहोत. त्याकरता महत्त्वाचं संघटन पर्व आम्ही केलेलं आहे. आमच्याकडे आज एक बटन दाबले 1,14,00,000 लोकांना एका मिनिटात मेसेज जातो. पुढे 1,51,00,000 मेंबरशिप झाल्यावर संपूर्ण क्षेत्रामध्ये या मेंबरशिपला आम्ही ॲक्टिव्ह करू. खरं तर याकरता आमचा हा प्रवास होता. आज मनसेचे प्रमुख नेते ज्यांनी पक्षप्रवेश केला, आज असे काय नाव उबाटाचे काही पदाधिकारी मी यादी येतो आपल्याला, पण 63 म्हणजे लोकनियुक्त सरपंच याची यादी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. 63 सरपंचांनी आज पक्षप्रवेश केला आहे भाजपमध्ये. उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला, त्याची यादी मी आपल्याला देतो आहे. साधारण 450-450 पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे आज भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत केलं आहे. माननीय रवी चव्हाणजींनी त्या ठिकाणी हा संघटन पर्वामध्ये पूर्ण वेळ भाग घेतला आहे. मला असं वाटतं की या महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष, या महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना म्हणून आम्ही पुढे काम करू आणि आमचे महायुतीचे सर्व जे आमचे पक्ष हा प्रवास चालू. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष राज्याच्या एका जबाबदार मंत्री म्हणून सांगतो आहे की देवेंद्र फडणवीस सरकार कुठल्याही योजना बंद करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार, उलट काही नवीन योजना आम्ही सुरू करू, पण जुनी एकही योजना या महाराष्ट्रामध्ये बंद होणार नाही. याकरता आमचे महायुतीचे अजितदादा असतील, एकनाथ शिंदेजी असतील, आम्ही असू, आम्ही असा कुठलाही निर्णय घेणार नाही जो निवडणुकीचं दिलेला संकल्प किंवा संकल्पपत्र आम्ही तोडणार नाही. काही ठिकाणी योजनामध्ये जे लाभार्थी आहे त्यामध्ये थोडा नोंदणीमध्ये, त्यामध्ये थोडा काही योजनेचा लाभार्थी जी व्याख्या होती त्या लाभार्थी व्याख्येमध्ये जर काही लाभार्थी व्याख्येबाहेरचे असतील त्यांना थोडी काटकसर होऊ शकतं, पण योजना बंद होणार नाही. आणि 99% लोक हे लाभार्थी योजनेच्या व्याख्येप्रमाणे आहे. 1% फक्त लाभार्थी असे असतात जे योजनेच्या व्याख्येच्या बाहेर असतात. तर एवढ्या लोकांना फरक पडेल, बाकी फरक नाही पडणार. आणि मी तुम्हाला सांगतो, अजितदादा काटकसर करणार आहे, नक्की आहे, पण लाभार्थी योजनेची कुठली काटकसर होणार नाही. भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते संघटन पर्वाला समोर जात आहे, आम्ही समोर जातो आहे. आणि आमच्या पक्षामध्ये जो केंद्र निर्णय करेल, आता मी अध्यक्ष आहे, आमचे रवी चव्हाणजी कार्यकारी अध्यक्ष आहे. खरं तर आम्ही दोघंही या संघटन पर्वाला समोर जातो आहे. आणि केंद्रीय नेतृत्वाला असं वाटलं की अध्यक्ष बदल करायचा आहे, तर त्या ठिकाणी काही माझाही कार्यकाळ संपत आला आहे.
कुणाच्याही नेतृत्वात झाल्या आमचे या कोर कमिटीमधले सर्वच नेते विभागीय स्तरावर या निवडणुका हँडल करणार आहे आणि त्यामुळं आमच्याकडे जे असेट आहे 1.51 लाख मेंबरशिपचं आणि आम्ही या सर्व मतदारांना संघटनेशी बांधून घेतो आहे आणि मला विश्वास या गोष्टीचा आहे की जेव्हा आम्ही मेंबरशिप करता जातो आहे असा कुठल्याही राज्यातला कुठलंही घर आम्हाला वापस पाठवत नाही आहे. ज्याच्याकडे आलो त्यांना म्हटलं भाजपाचे मेंबर व्हा, ते माननीय मोदीजींना माननीय देवेंद्रजींना महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टी करू शकतं आणि महायुती सरकार चांगलं चालू शकतं म्हणून आम्हाला चांगला स्कोप आहे. मला विश्वास आहे सर्व जिल्हा परिषदा, सर्व नगरपालिका, सर्व महानगरपालिका, पंचायत समित्या ही महायुती 100% विजय होईल असं मला वाटतं. महायुती होईल म्हणून नाशिकमध्ये शिवसेना दिसेल त्याला उचलून प्रवेश करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात उभाटाचे महाविकास आघाडीचे नगरसेवक आता वाटतं सामान्य कार्यकर्त्यांना जे तुम्ही सांगितलं होतं की आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यांना पुन्हा सतरंगात उचलण्याची वेळ येणार. तर या जे बाहेरचे लोक तुम्ही घेताय त्यांच्यासाठी काय पॉलिसी? ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना मजबूत आहेत त्या ठिकाणी काही असे प्रयोग होत नाही. ज्या ठिकाणी आम्हाला ॲडिशन करायची वाटतं की ॲडिशन झाल्याशिवाय एखादी सीट निवडून येत नाही त्या ठिकाणी कुठलीही संघटना 1+1 11 करतं. 1+1 11चं राजकारण कुठली संघटना करतं. त्यामुळे एकनाथ शिंदेजींनी काही लोक घेतले असतील, काही लोक आमच्याकडे आले असतील, याचा अर्थ आमची संघटना नाराज होईल असं नाही. ज्या ठिकाणी आम्ही कमजोर आहे, अजूनही आम्ही संघटना म्हणून कमी आहोत, त्या ठिकाणी 1+1 11 करायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या पक्षात आता निवडणूक आले की तिकडे काही मिळालं नाही की पुन्हा तुमच्या पक्षामध्ये येतात, यासाठी काही क्रायटेरिया आहे का? 100% भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता पहिला निवडून येण्याची आहे आणि निवडून आल्यावर केंद्र सरकार, राज्य सरकारची एजन्सी म्हणून शेवटी महानगरपालिका, जिल्हा परिषद काय आहे, केंद्र राज्य सरकारचे योजना करणारी बॉडी आहे. कुठल्याही उमेदवाराला तिकीट देताना अनेक पॅरामीटर असतात. जुना कार्यकर्ता असतो, ॲक्टिव्ह मेंबरशिप असतं, त्यांचा संपर्क असतो, अनेक गोष्टी पॅरामीटर असतात आणि जिंकण्याची 51% मतं घेण्याची क्षमता असतं. शेवटी संघटना आपलं मत टाकतं पण लिडरशिपही त्या ठिकाणी थोडी लागतात. त्या आधारावर निर्णय करता येतं. स्वराज्य संस्था लढणार आहे पण एकाच ठिकाणी 2 तुल्यबळ कार्यकर्ते आहेत आणि स्थानिक लेवलला जर पेच फसला एकाच 2 ठिकाणी मैत्रीपूर्ण होऊ शकेल पण महायुती तुटणार नाही. एकाच 2 ठिकाणी ज्या ठिकाणी आमचा पेच वाढला आहे आणि 2 बरोबरचे उमेदवार आहे, दोघांना वाटतं निवडून येत आहे, अशा वेळी स्थानिक जे समीकरण आहे त्याच्या आधारावर काही मुभा असेल, काही गोष्टी आम्ही एकनाथ शिंदेजी, अजितदादा बसणार आहे अशा ठिकाणी काय केलं पाहिजे पूर्ण होऊ शकतात का काही ठिकाणी. कारण स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, स्थानिक गोष्ट कमी जास्त कराव्या लागतात. पण मला वाटतं सरसकट युती राहणार आहे, त्यामध्ये कुठलाही खंड नाही. पण काही ठिकाणी मात्र आम्ही विधानसभेचे 2-3 ठिकाणी झालं असं की तुल्यबळ होते तर 4 ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढलो आहे. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपपेक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण गिरीश महाजन साहेबांनी 14 ते 19 या काळामध्ये ज्या पद्धतीने थोडा इथली भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किंवा ज्या पद्धतीची ओळख निर्माण झाली आहे, शेवटी अनुभव आहे. शिवसेनेचा दादा भुसेलाही अनुभव आहे. पण शेवटी आम्ही एकत्रित निर्णय करू हे त्याचा चर्चा नाही आहे. पण एक 10-12 दिवसामध्ये एकनाथजी, अजित पवारजी, आम्ही सर्व बसणार आहोत आणि सामंजस्याने निर्णय करू. असं काही एवढा अवघड निर्णय नाही आहे. पण आम्हाला सर्वांची प्रायोरिटी कुंभ आहे, नाशिकचे एकंदरीत आराखडा आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हे कुंभाबद्दल, नाशिकच्या पालकमंत्र्याबद्दल हा तिढा लवकरच सोडण्याचा प्रयत्न आमचा आहे. 10-12 दिवसामध्ये हा प्रश्न निकाली निघेल. कुठं रखडलं नाही आहे. साधारण
एकमत व्हायचं आहे. बाकी ठिकाणी झालं ना, आता 36 ठिकाणी झालं आहे, 34 ठिकाणी झाला आहे, 1-2 ठिकाणी आता राहणारच आहे. महायुती चालवायची आहे हा काही फार मोठा प्रश्न नाही आहे 2 पालकमंत्री पदाचा. तिघही नेते बसल्यानंतर साधारण लवकर त्याच्यामध्ये निर्णय होईल, काही फार नाही आहे. नाशिक भाजपला कायम भरभरून देत आलंय, पण भाजप नाशिकला मंत्रिपद का देत नाही हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आता नाशिकमध्ये महायुतीचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ आणि दादा भुसे भाजपमध्ये सध्या 19 मंत्रिपद आहे. नाशिकलाही मिळेल, नाशिकलाही न्याय मिळणार आहे. नाशिकलाही काही ना काही काळानंतर न्याय मिळणार आहे. निवडणुकीमध्ये भाजपच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केलं होतं आणि ते पुन्हा येण्याच्या मार्गावर आहे. ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. भारतीय जनता पक्षाविरुद्ध ज्या लोकांनी काम केलं आहे त्या लोकांना काळामध्ये भारतीय जनता पार्टी कुठल्याही तिकीटाला देणार नाही आहे. आता संघटनेत काम करायचं कुणाची इच्छा असेल तर तो वारे कमळ आग्या कमळ केलं तर आमचं काही म्हणणं नाही. पण आत्ताच्या आत्ता विरोधात काम केलं त्याला लगेच तिकीट वगैरे मिळतील असा काही विषय मी लक्ष टाकणार आहे. महायुतीमध्ये काही प्रश्न असे निर्माण होतात की भाजपाविरुद्ध काही ठिकाणी काम झालं आहे शिवसेना आणि अजित पवारच्या कार्यकर्त्यांनी. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या पक्षामध्ये काही आमच्या कार्यकर्ते करतात आहे. शेवटी 30-35 वर्षापासून संघटनेचे कामं करते आहे. महायुतीमध्ये काही नाराज झाली, त्यांना तिकीट गेली, आम्ही लढलो नाही, आम्हाला तिकीट गेली, ते लढले नाही. काही वाद निर्माण झाले आहे कारण महायुती आहे, इतका मोठा पार्टी आमची आहे, संघटन आहे, त्यामुळं थोडे मोठे प्रश्न असे होणार आहे. पण यामध्ये फार काही कन्सेन्सस नाही आहे, फार काही आकांडतांडव नाही आणि महायुतीवर काही खूप परिणाम झाला. त्यांचे कार्यकर्त्यांनी घेतले, आमचे कार्यकर्ते आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरेंचा हवाला दिला आहे की मला नाही वाटत, कारण एकनाथ शिंदेजीचा स्वभाव मी मागच्या 15 वर्षापासून सोबत आहे. महायुतीच्या बद्दल ते असे कधी वक्तव्य करू शकत नाही. त्यांनी महायुती टिकवली आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, त्यामुळं एकनाथ शिंदेजी या महायुतीला उद्देशून असे कधी बोलतील मला यावर विश्वास नाही आहे. त्यांच्या बोलण्याचा काही कोणी अर्थ काढला तर मला माहिती नाही. नाही आहे, शेवटी कार्यकर्ता आमच्याकडून नाराज झाला तर त्याची ती मर्जी आहे. मी त्यांना तर जबरदस्ती करू शकत नाही किंवा राजसाहेब जबरदस्ती करू शकत नाही. पक्ष बदलणे आणि पक्षामध्ये काम करण्याची आवड असणे, साधारणतः केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यामुळे काही कर्त्याला वाटतं की आम्हाला लोकांना न्याय द्यायचा आहे. त्यांच्या भागात जे नागरिक राहतात त्या नागरिकाला न्याय द्यायचा विचार जेव्हा येतो तेव्हा साधारण सत्तेमधला कार्यकर्ता हा विचार करतो विरोधी पार्टीतला की सत्ता जरी पक्षाकडे गेलं तर काही लोकांचे कामं होऊ शकतात, म्हणून काही ठिकाणी पक्षप्रवेश होतात. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ज्या पद्धतीने परिस्थिती आहे, काँग्रेसमध्ये फारच कमजोरी झाली आहे आणि काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे. विदर्भात, आज मराठवाड्यातही खूप पक्षप्रवेश झाले. काँग्रेस पार्टी मात्र या महाराष्ट्रात प्रचंड कमजोर होईल असं मला दिसत आहे. नाही, मी सांगितलं ना, आताही तुम्हाला सांगितलं, हेच सांगितलं आतमध्ये, हेच सांगितलं बाहेर. काही कार्यकर्त्याची भावना नाही आहे, कार्यकर्त्याची एकच भावना आहे. मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या दोन्ही सरकारकडून
जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, नाशिककरांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, नाशिकचे प्रकल्प पूर्ण व्हावे, नाशिकचे जे काही आपण संकल्पित विकास आराखडा तयार केला तो पूर्ण व्हावा, नाशिकचा कुंभ चांगला व्हावा, अशा अनेक निवेदनं कार्यकर्त्याकडे मिळाल्या. बावनकुळेचा हे सरकार लवचिकांच्या संदर्भात एक कायदा करते. त्या कायद्याला काही ठिकाणी आता विरोध देखील होतो. सरकारची भूमिका आणि मुख्यमंत्री या सगळ्याच्या स्पष्टपणे काय आहे? लव जिहादचा कायदा या राज्यामध्ये कुठेही नाही असा कायदा मंजूर होण्याकरता आम्ही काम करतो आहे आणि याकरता कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. सर्वात कडक कायदा आणि सर्वात प्रभावी कायदा महाराष्ट्राचा होईल. माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचं सरकार याकरता कटिबद्ध आहे. शिंदेच्या गटाकडून आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी कुठली रक्कम ऑफर केली जाते आणि आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी काही माहितीच्या पक्षांना पण त्यांनी ऑफर केली काही नेत्यांना वगैरे अशी तक्रार सुद्धा तुमच्या अध्यक्षांनी शहराध्यक्षांनी केली. काय आपण नाही, मला माहिती नाही याबद्दल, मला काही माहिती नाही. प्रवेश देण्यासाठी सहकारी पक्ष किंवा विरोधी पक्षाच्या लोकांना एका प्रभागासाठी जवळपास 5 कोटी रुपयांची रक्कम देण्याचं एक प्रकारे आधीच दाखवलं जातं आणि प्रवेश दिला जातोय अशा स्वरूपाच्या तक्रारी आपल्या भाजपचा त्यांच्या यापूर्वी 50 कोटी रुपये दिले ज्यांनी प्रवेश केला त्यांना टप्प्यात नाही, पक्षाचा मला त्या पक्षाचा निर्णय मला माहिती नाही काय, पण मी आमचा पक्ष असा नाही करू शकणार. तुमच्या शहराध्यक्षांनी तक्रार केली ना तुमच्याकडे? नाही माहिती नाही. जी राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला काही फंड दिला असेल नाही, त्यांच्याकडे नगर विकास काही पैसे भाजपलाही मिळतील. हो, का नाही देणार, महसूल मंत्री आहे. संतोष देशमुख तुमचा बूथ प्रमुख होता, त्याची जी हत्या झाली ती खंडणीसाठी झाली. वाल्मिक कराड हा खंडणीचा आरोपी आहे असा दावा SITने केला. मात्र सुरेश दस असं म्हणत आहेत का जी खंडणीची बैठक आहे ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यात झाली, त्यांची भेट तुम्ही घडून आणली धनंजय मुंडे आणि दस यांची. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की माननीय सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये मतभेदावर चर्चा झाली आणि त्यावेळी जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश दस माझ्याकडे जेव्हा भेट झाली तेव्हाही सुद्धा सुरेश दसाने हेच म्हटलं आणि धनंजय मुंडेने हेच म्हटलं आणि मी याच्यावरच त्या ठिकाणी माझ्यासमोर चर्चा झाली. काही झालं तरी सरपंच जे संतोष देशमुख आहे यांच्या जे हत्यारे आहे सर्वांनी मिळून, धनंजयनी हा शब्द वापरला, सुरेश दसाने हाच वापरला आणि मी वापरला. माझ्याकडे खूप लोक बसले होते, असं काय लपून छपून भेट झाली नाही. संतोष देशमुख सरपंचाच्या हत्या शासन झालं होऊ शकत नाही. मुख्यमंत्री यांनी राज्याच्या ज्या ज्या चौकशा तेव्हाही सुरेश दस हेच बोलले आणि धनंजय मुंडे हेच बोलले. हे सुद्धा जे काही वाटतं शिक्षा झाली पाहिजे, त्या सर्वांना त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे याकरता त्यांनी माझ्यासमोर चर्चा केली आणि काही ठिकाणी त्याचे मनभेद नाही आहे, मतभेद आहे अनेक विषयावर, तेही माझ्यासमोर झालं. पण यामध्ये कुठली राजकीय चर्चा आली नाही, कुठली कॉम्प्रोमाइज चर्चा आली नाही. त्यांनी आपल्या भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केल्या आणि संतोष देशमुखाच्या प्रकरणामध्ये तर सर्वांनी मिळून एकच भूमिका मांडली की आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्यावर प्रचंड टीका करण्यात आली की मनभेद आणि मतभेद हे एका गुन्हेगाराच्या बाबतीत आपण दुसरी गोष्ट आणि सुरेश दस आहे यांनी आपल्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला की आपण म्हटले 4.5 तास चर्चा झाली, ते म्हणतात एवढी वेळ चर्चा झालेली नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मनभेद म्हणजे दोघांमध्येही अनेक विषयावर मतभेद आहे. पण मनभेद म्हणजे काय? तुमच्याकडे एखादी घटना घडली आणि मी यायचं नाही, याला मनभेद म्हणतात. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की उद्या तुमच्याकडे काही गंभीर घटना घडली तर मी गेलं पाहिजे. हाही काँग्रेस पक्ष असो कुठलाही पक्ष असो. आपल्या महाराष्ट्राचे संस्कार काय आहे? सुखदुःखामध्ये एकामेकाला मदत करणे. त्यामुळं मनभेद केव्हा असतात? जेव्हा एकाची टॉकिंग बंद होतं, एकामेकाबद्दल काटाछाटाची लढाई येतं, त्याला मनभेद म्हणतात. सुरेश दस धनंजय मुंडे मतभेद आहे का? तर प्रचंड मतभेद आहे, अनेक विषयावर आहे. काही इन्क्वायऱ्यावर आहे, काही विषयावर आहे.
याबद्दल मी भाष्य केलं आहे. पण त्यामुळं माझ्याकडे जेव्हा काही ते चर्चा झाली, मी सुरेश दसांना नाही आणि ते माझ्याकडे जेवायला आले होते आणि अर्धा एक तास दीड तास मला फार हे त्यावर चर्चा करणार नाही. पण माझ्यासमोर कुठलीही कॉम्प्रोमाइजची भूमिका दसाने घेतली नाही आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा संतोष देशमुखच्या प्रकरणाबद्दल पूर्ण ताकदीने सांगितलं की आम्ही सर्व जे आरोपी असतील त्यांना शासन होतपर्यंत धनंजय मुंडेही काम करतील असंही मला त्यांनी सांगितलं. पण आपला जर उद्देश चांगला असला तर असं म्हणताय की एकूणच ही बातमी बाहेर येणं म्हणजेच माझ्याकडे षडयंत्र आहे. नाही काही कुठलंही माझ्याकडे बंगला B5 समोर आहे, मंत्रालय समोर आहे, हजारो लोक माझ्याकडे येतात, त्याला काही एकदम लपून छपून नाही. त्यांनाही मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काही लपून छपून नाही आहे, कुठलंही काही अशी भूमिका नाही आहे. सुरेश दसाने आपली भूमिका योग्य मांडली आहे, धनंजय मुंडेंनी त्यावेळी योग्य मांडली. आता खूप काळ झाला त्या गोष्टीला, आज काही कालपर्वाची घटना नाही आहे, एखाद महिना 27-28 दिवस झाले असतील. त्यामुळं त्याच्यानंतर सुरेश दसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कालपर्वा भेट झाली असं नाही आहे, याला 27-28 दिवस झाले असतील, मला आठवतही नाही डेट आज. ठीक आहे.